प्रेज द लॉर्ड. सर्वांचं येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे आणि मला विश्वास आहे तुम्ही सर्वजण ठीक आहात. तर आज मी देवाचं वचन वाचत होतो आणि त्या वचनामध्ये मला एक गोष्ट ही समजली की आपला जो परमेश्वर आहे तो कुटुंबाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे, तो फॅमिलीला ब्लेस करणारा देव आहे. आणि ते वचन आहे स्तोत्रसंहिता 128 आणि त्या ठिकाणी म्हटले की तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल, तुझ्या मजघरात तुझी स्त्री द्राक्ष वेलीसारखी होईल, तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. तर हे सर्व आशीर्वाद देवाने एका कुटुंबाला दिलेला आहे. पती पत्नी आणि मुलांना देवाने पूर्ण आशीर्वाद देऊन ब्लेस केलेला आहे. पण देवाने एक अट ठेवलेली आहे की जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, त्याच्यासोबतच हे आशीर्वाद असणार आहेत. त्याच कुटुंबाला हे आशीर्वाद भेटणार आहेत. देवाच्या लोकांना, जर आज तुम्ही देवाचं भय बाळगत नाही तर तुम्ही तुमच्या श्रमाचं फळ खाऊ शकणार नाही. अनेक वेळा तुम्ही बघत आहात, तुम्ही हार्डवर्क करत आहात, मेहनत करत आहात, पगार घरी आला की तुमचा पैसे इकडे तिकडे निघून जातो, तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. तुमच्या पती पत्नीमध्ये भांडण होत आहे. या ठिकाणी म्हटले तुझी पत्नी द्राक्ष वेलीसारखी होणार आहे. द्राक्ष वेल म्हणजे काय? द्राक्ष वेल म्हणजे आशीर्वाद, भरभराट, जे झाड जे फळाने भरलेलं आहे, फलद्रूप अशी तुझी पत्नी होईल. पण तसं तुम्हाला ते दिसत नाही. तुमची मुले म्हटले आहे की ते जैतुनाच्या रोपासारखी होतील. जैतुनाचं रोप म्हणजे मौल्यवान, जैतुनाचं तेल निघतं, तुम्हाला माहिती आहे ते खूप मौल्यवान असतं. जगात त्याच्यापेक्षा महागडं काही नाही. तुमची मुले अशी देव मौल्यवान करणार आहे, आशीर्वादित करणार आहे. पण जर तुम्ही देवाचं भय बाळगत नाही तर तुमची मुले आज तुम्ही बघत आहात कशी आहात. त्यांना तुमचं भय राहिलेलं नाही, आई वडिलांचं भय राहिलेलं नाही. ते जगात गेलेले आहेत, वाईट जीवन जगत आहेत, वाईट व्यसनं करत आहेत. का? कारण तुमचं कुटुंब देवाचं भय बाळगत नाही आहे. तुम्ही सुखी नाहीये. त्या ठिकाणी म्हणजे तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल आणि तुम्हाला ते नाही दिसत आहे. त्याच्या माझं एकच कारण आहे, म्हटले की तू आणि तुझं कुटुंब जर परमेश्वराचं भय बाळगतं तर हे आशीर्वाद तुला आहेत. म्हणून देवाच्या लोकांनो, आज जर तुम्ही वचन ऐकत आहात तर परमेश्वराचं भय बाळगा. तो परमेश्वर आहे, तो जिवंत देव आहे, तो येशू ख्रिस्त तुम्हाला ब्लेस करणारा देव आहे. आदरयुक्त भय त्याचं बाळगणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही या जगामध्ये आहात, तुम्हाला कोणाची भीती असं बाळगू नका, मनुष्याची भीती बाळगू नका, पण त्या देवाची भीती बाळगा. चांगलं जीवन जगा, पवित्र जीवन जगा आणि मला पुन्हा विश्वास आहे की तुमचं कुटुंब नक्कीच आशीर्वादित होणार आहे. गॉड ब्लेस यू. आमेन.